उन्हाळ्याच्या सुट्ट्या तर लागल्या, पण मौज मजेसोबतच वेळेचा सदुपयोगही करायचा आहे आणि त्यासाठी इंग्लिश बोलायला शिकायचं आहे. पण कुठे जावं हे समजत नाही. अहो मग शिरूरमधील निर्माण प्लाझावर असणारे राईट टॉक स्पोकन इंग्लिश क्लास आहेत की. अनेक विद्यार्थी इथे इंग्लिश बोलण्यासाठी येतात आणि थोड्याच दिवसांमध्ये इंग्लिश बोलायलाही लागतात. सध्या संपूर्ण शिरूरमध्ये राईट टॉक स्पोकन इंग्लिशला एवढी पसंती मिळते की अगदी सामान्य विद्यार्थीच नव्हे तर इंडस्ट्रियल क्षेत्रातील अनेक लोक या ठिकाणी इंग्लिश बोलायला शिकत आहेत. चला जाणून घेऊयात या क्लास संदर्भातील संपूर्ण माहिती. तर मित्रांनो, उन्हाळ्याची सुट्टी आता लागलेली आहे आणि अनेक विद्यार्थी जे आहेत ते स्पोकन इंग्लिशच्या संदर्भामध्ये चौकशी करत आहेत. तर आज आपण खास शिरूरमधील निर्माण प्लाझावर असणाऱ्या राईट टॉक स्पोकन इंग्लिश क्लासमध्ये आलेलो आहोत आणि या क्लासच्या संचालिका ज्या आहेत त्या मॅडम आपल्या सोबत आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मॅडम आपला परिचय करून द्या. नमस्कार, मी रुपाली खेडकर आणि माझे निर्माण प्लाझा इथे स्पोकन इंग्लिशचे क्लासेस आहेत, राईट टॉक स्पोकन इंग्लिश या नावाने. आता हे जे क्लास आहेत हे नेमके कधीपासून सुरू झाले आणि आपल्या शिरूरमध्ये हे क्लास सुरू करावेत असं आपल्याला का वाटलं? 2010 पासून मी शिरूरमध्ये स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घेत आहे आणि मुळात त्याआधी मी पुण्यात क्लासेस घेत होते. पण पाहिलं की शिरूर सारख्या निमशहरी भागामध्ये जिथे भरपूर विद्यार्थी किंवा तरुण वर्ग उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरी व्यवसायासाठी पुण्यासारख्या शहरात किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या शहरांमध्ये जातो, तेव्हा नॉलेजची कमतरता नसते त्यांच्याकडे, पण इंग्लिश प्रभुत्व नसल्यामुळे तर ते कुठेतरी कॉन्फिडन्स त्यांचा कमी वाटतो. तर यासाठी मला वाटलं की आपल्या शिरूरसारख्या भागामध्ये या स्पोकन इंग्लिश क्लासची जास्त गरज आहे आणि म्हणून मी शिरूरमध्ये क्लास सुरू करायचं ठरवलं. आणि आता हे जे स्पोकन इंग्लिशचे क्लास आहेत, काय वाटतं की कोणत्या वयोगटातील लोकांनी हे क्लासेस लावले पाहिजे? छान प्रश्न आहे. ॲक्च्युली ज्यांना इंग्लिश शिकू वाटतं किंवा अशी इच्छा आहे की मला इंग्लिशवरती प्रभुत्व पाहिजे, मला बोलता आलं पाहिजे, अशा अगदी वयाच्या 10 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत जे कोणी असू शकेल त्यांनी हा क्लास लावण्याची गरज आहे. बरं, क्लास व्यतिरिक्त तुम्ही इतर ठिकाणी देखील कुठे सेशन वगैरे घेता का? हो, मी क्लासेस तर घेतेच, त्या व्यतिरिक्त काही कॉलेजेसमध्ये इंग्लिश लँग्वेज कम्युनिकेशन स्किल्सचे लेक्चर्स घेतलेले आहेत. MIDC मध्ये काही कंपन्यांमध्ये मी सेम कोर्स घेते. क्लास सिलेबसमध्ये नेमकं काय काय समाविष्ट होतं किंवा कशा पद्धतीने क्लास शिकवण्याची पद्धत नेमकी कोणती आहे? ॲक्च्युली क्लास सिलेबसमध्ये मुळात ग्रामीण भागामध्ये आपल्यासारख्या प्रॉब्लेम काय असतो की आपण विचार करतो मराठीत किंवा हिंदीमध्ये आणि बोलायचं असतं इंग्लिशमध्ये, पण मग समजत नाही की मी इंग्लिशमध्ये वाक्यरचना कशी बनवू, सेंटेन्स फॉर्मेशन येत नाही आणि म्हणून इंग्लिश बोलता येत नाही. तर हा प्रॉब्लेम बघून आपण सेम कन्सेप्च्युअल पार्ट आणि प्रॅक्टिस सेशनवरती इक्वल वेटेज दिलेलं आहे. आधी पूर्ण कन्सेप्च्युअल पार्ट शिकून घेतो आपण आणि त्याची भरपूर प्रॅक्टिस घेणं गरजेचं असतं. मग प्रॅक्टिस सेशनमध्ये आपण स्टोरी नरेशन, टॉपिक्स, ग्रुप डिस्कशन, इंटरव्ह्यू टाईप प्रॅक्टिस, त्यानंतर कन्व्हर्सेशन्स, हे सगळा भाग घेतला होता. आणि आता बरीचशी मुलं जी आहेत ती ग्रामीण भागातील आहेत, त्या ग्रामीण भागातील मुलांना आपण काय सल्ला देऊ इच्छिता? आज हे 21st सेंचुरीमध्ये आहोत, प्रचंड स्पर्धेचं युग आहे हे, आणि या युगात जर आपलं वैशिष्ट्य वेगळं दाखवायचं असेल तर इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व असणं गरजेचं आहे. म्हणजे जर मुलांमध्ये नॉलेज, जसं मी म्हटलं की भरपूर पोटेन्शियल आहे पण ते प्रेझेंटच करता येत नसेल इंग्लिशमध्ये, तर मुलांना पुढे स्कोप मिळत नाही. किंवा काही जण जॉब करतात ऑलरेडी बट प्रमोशन पाहिजे किंवा आजकाल फॉरेन क्लायंट्स बरोबर डील करावं लागतं, तर ह्यासाठी इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व मिळवणं गरजेचं आहे. तर आजच्या विद्यार्थ्यांनी किंवा तरुणांनी ही काळाची गरज ओळखून लवकरात लवकर इंग्रजी भाषा शिकणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बरं, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील सुरू आहेत, अनेक विद्यार्थी जे आहेत ते आपला वेळेचा सदुपयोग करू शकतात स्पोकन इंग्लिशचे क्लासेस लावून. तर आता आपली नवीन बॅच जी आहे ती कधीपासून सुरू होते, काय सांगाल? ॲडमिशन्स सुरू आहेत, काही बॅचेस आता सुरू पण झालेल्या आहेत, अजून काही बॅचेस सुरू होत आहेत. सो तसं वर्षभर आपले क्लासेस आहेत, त्यामुळे कोणी कधीही जॉईन करू शकतं आणि समर वेकेशनच्या बॅचेस आता सुरूच आहेत. ॲडमिशन्स पण सुरू आहेत आणि खास विद्यार्थ्यांसाठी आपण त्याच्यात डिस्काउंट ऑफर पण ठेवलेल्या आहेत. तर आज आपण राईट टॉक स्पोकन इंग्लिश क्लासेसमध्ये व्हिजिट केली होती आणि मॅडमने खूप छान पद्धतीने आपलं मार्गदर्शन देखील केलेलं आहे. वेळेचा सदुपयोग करायचा कसा, तर या संदर्भामध्ये आपलं सध्या आपण व्हिडिओ बनवत असतो आणि अनेक विद्यार्थी जे आहेत त्यामध्ये आपले व्हिडिओ पाहून ॲडमिशन देखील घेत असतात. तर आपण सगळ्यात बेस्ट क्लास कोणते आहेत ते सजेस्ट करत असतो शिरूरमधले. तर शिरूर आणि परिसरातील सर्व विद्यार्थी या मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे त्या मार्गदर्शनाचा फायदा घेऊ शकता, उपयोग करून घेऊ शकता. तर त्यासाठी निर्माण प्लाझावरील राईट टॉक स्पोकन इंग्लिश क्लासला एकदा नक्की व्हिजिट करा. धन्यवाद मॅडम. Hello everyone, my name is Anushka Shafhangi. I am studying 4th standard. Today I am here to tell you about my class. My class name is Right Talk Spoken English. This class is very nice.
I joined his class from a few months. Now my syllabus is already done. In this, we learn how to speak in English. Now I can speak English very well in the school and in the class also. Thank you. Myself Divya Tikar. I have joined the class last 3 months. I can speak English very fluently and grammatically. My English is improved so much because of Khedkar ma'am. I am still learning here. I request to everyone join this class because this is my best experience. Thank you. I am Madhuri Chavan. मी सध्या सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये लायब्रेरियनचा जॉब करत आहे. ते इंग्लिश मीडियम स्कूल असल्यामुळे तिथे आम्हाला इंग्लिश बोलावंच लागतं, पण मला फारसे इंग्लिश बोलता येत नाही. तर मग मी क्लासच्या शोधात होते, तेव्हा मला रुपाली मॅमचा राईट स्पोकन इंग्लिश क्लासची माहिती मिळाली. मी तो क्लास जॉईन करून आता थोडेच दिवस झाले आहेत, पण मला खूप म्हणजे कॉन्फिडन्स वाटत आहे की मी खूप 3 महिन्यांमध्ये छान इंग्लिश बोलू शकेल. आणि रुपाली मॅम खूप छान शिकवतात आणि मी देखील इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही सुद्धा राईट टॉक स्पोकन इंग्लिशचा क्लास जॉईन करा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.